ठीक आहे, एकीकडे ऑपरेशन टायगर किंवा जे चालू आहे किंवा ज्याच्या सुतोवाच खरं तर तुमच्याच पक्षातून थोडासा झालेला होता, तुम्ही आता जरी डिनाय करत असला तरी माझी मेमरी तितकी शार्प आहे. पण जे होतंय ते आपल्याला दिसतंय, घडामोडी घडत आहेत, असंतोष आहे म्हणून काहीतरी घटना घडतायत, पुढेही काही होऊ घातलेले आहेत. असं असताना उभाटाकडून, संजय राऊतांकडून हे असं सांगण्यात येतं की आता ऑपरेशन तुडवा, याकडे आपण कसं पाहता? हे वैफल्य आहे, हे फ्रस्ट्रेशन आहे त्यांचं. कारण बघा, एवढं सगळं झाल्यानंतरही आता बघा, शिवसेनेमध्ये काही पहिल्यांदा फूट पडलेली नाही आहे. अनेक नेते शिवसेना सोडून गेलेत. राज ठाकरे स्वतः शिवसेना तर घर पण सोडून गेले. मग त्यावेळेला तुम्ही त्यांच्यावर असे आरोप केले का? ॲडव्हान्स दिला आणि हे केलं, त्यांना कोणी काय केलं? म्हणजे आत्मपरीक्षण करायचंच नाही. आणि बरं, आपण स्वतः कुठे फिरायचं नाही, केवळ तोंडपाटीलकी करायची. आणि अशा त्यांना वाटत असेल, आता ते म्हणतात जनतेचा आक्रोश आहे, परंतु असं ओपनली शिव्या देणं आई बहिणीवरून, हे कसं काय? म्हणजे उद्धव ठाकरे एक सुसंस्कृत चेहरा म्हणून पुढे आले, मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी रश्मिताई, मग त्यांना हे कसं म्हणजे आवडत आहे का हे सगळं? मला हा प्रश्न नेहमी पडतो की संजय राऊत जे अशी शिव्या देतात ते त्यांच्या पक्षातल्या महिला आहेत, त्यांना काय वाटत असेल, कशा पद्धतीने ते घेतात? त्यामुळे हे अत्यंत चुकीचं आहे.